पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या विरोधात कुणीही उभं राहू नये म्हणून काँग्रेस पक्षाच्या 11 बँक खाते त्यांनी घोषित केले आहेत. आता जनतेनेच ही निवडणूक आपल्या हातात घ्यावी असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केलं. पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड हा देशाचा मोठा घोटाळा आहे आणि बीजेपीकडून हा कायदा कसा पास करण्यात आला होता आणि सुप्रीम कोर्टाने त्याला कसं खोटं ठरवलं याविषयी भाष्य केलं. 8 वर्षाची केस तुम्हाला आताच काढायची होती. 30 वर्षाची केस तुम्ही पुन्हा आता काढायचा प्रयत्न करताय. हा अत्यंत गंभीर विषय महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी मांडलेला आहे. आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी भाजपनं निवडणुकीच्या फंडिंगच्या मध्ये पारदर्शकता आणण्याकरता एक कायदा केला, इलेक्ट्रॉल बॉन्ड, निवडणूक निधी रोखे द्यायचा. तो कायदा इतका चुकीचा होता की तो कायदा पारित होताना काँग्रेस पक्षाने सर्व विरोधी पक्षांनी त्याचा कडाडून तीव्र लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये निषेध केला होता, विरोध केला होता. पण पाचवी बहुमताच्या आधारावर त्यांनी तो कायदा पास केला. मला भीती होती की यामध्ये पारदर्शकता नाही, सगळी माहिती फक्त SBI कडे म्हणजे सरकारी बँक जी स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांना मिळणार आहे, सरकारला उपलब्ध होणार आहे. आणि आता आमच्या सगळ्यांच्या सुदैवाने, देशाच्या सुदैवाने सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल कडक भूमिका घेतलेली आहे. हा कायदा, निवडणूक रोख्यांचा कायदा हा घटनाबाह्य आहे, हा बेकायदेशीर आहे, म्हणून तो कायदा रद्द केलेला आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत आता नवीन वसुली करता येणार नाही. त्याचबरोबर आतापर्यंत जी 10-12 हजार कोटीची रक्कम 2017 पासून वसूल झालेली आहे त्याची सर्वोच्च सर्व माहिती ही तुम्ही प्रकट केली पाहिजे, भारताच्या जनतेला सांगितली पाहिजे, असा कडक आदेश सर्वोच्च न्यायालयाने. काही दिवस SBIने टाळाटाळ केली की आमच्याकडे आकडे नाही, वेळ लागेल वगैरे, सांगणे बिलकुल चालणार नाही. ही सगळी माहिती आता उघड झाली. लॉटरी किंगच्या खात्यातून जिथं कंपनीला नफा नाही काय त्याकडून 1300 कोटी रुपयाची देणगी दिली गेलेली आहे. कसं करतात तर देशामध्ये लॉटरीला परवानगी द्या, जुगाराला परवानगी द्या, आणि नरेंद्र मोदी सरकारनं त्या लॉटरी किंग फ्युचर कंपनीकडून बरीच मोठी रक्कम घेतलेली आहे. आणि या देशामध्ये जुगाराला अधिकृत परवानगी दिलेली आहे, लॉटरीला अधिकृत परवानगी दिलेली आहे. लोकांना रोजगार काही मोदी सरकारला देता येणार नाही, पण मोदी सरकार सांगतंय की आता मुलांना जुगार खेळायला सांगा तुम्ही. जाहिराती देतं की जुगार खेळत हे कदाचित ही सवय लागू शकते वगैरे जाहिराती. मला पालकांना विनंती करायची की आपल्या देशामध्ये जुगाराविरुद्ध, लॉटरी विरुद्ध कडक कायदे होते. आता मोदी सरकारनं निवडणुकीकरता राजकीय देणगी घेऊन त्या आपल्या देशामध्ये जुगार चालू केलेला आहे. हे आपल्या सर्वांना मान्य आहे का? अशा प्रकारे आता निवडणूक आयोगाच्याकडून नाही, पण सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला सांगितलं की सगळी माहिती तुमच्या वेबसाईटवर ठेवा. प्रचंड मोठी माहिती, कुठल्या पक्षाला किती पैसे कुठे दिले, का दिले, ही माहिती पुढे येते. तर दुसरी अशी बाब पुढे आलेली आहे की ईडीची रेट टाकायची, CBIची रेट टाकायची, आणि 4-5 दिवसामध्ये त्या पार्टीकडून मोठी देणगी निवडणूक माध्यमातून घ्यायची. हेचा नेक्सस आता हाही उघड झालेला. कशा प्रकारे आज जगातलं सर्वात मोठं एक्स्टॉर्शन, खंडणी वसुलीचं रॅकेट हे नरेंद्र मोदी सरकार चालवत होतं, हे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे उघड झालेलं आहे. आणि ही लोकशाही आता तुम्ही या सगळ्या 5वी बहुमताच्या आधारावर, 5वी निधीच्या आधारावर जो बेकायदेशीर पद्धतीने गोळा केलेला आहे, जो कंपन्यांना धमक्या देऊन गोळा केलेला आहे, त्या निवडणुकीच्या आधारावर आमचे निवडणुकीतले बँकेतले सगळे फंड गोठवून ठेवून तुम्ही आता निवडणूक लढा म्हणून सांगताय. मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मतदारांना, जनतेला विनंती करायची आहे, आम्हाला किती अडचणी आल्या, आम्ही त्या अडचणीतून मार्ग काढू, पण शेवटी ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेतली पाहिजे. आमच्याकडे देणगीची, बँकेची खाती घोटाळ्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची विनंती की आपण ₹1, ₹2, ₹10च्या रूपानं देणगी उभा करा, आपल्या आपण खर्च करा. पण ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेऊन
या देशात हुकुमशाही वाचवली पाहिजे, हुकुमशाहीकडे देश चाललेला आहे आणि या देशातील लोकशाही कायम ठेवली पाहिजे. काही दिवसापूर्वी